आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 1 कोटी आरोग्य कर्मचारी आणि 2 कोटी कोविड योद्ध्यांचं लसीकरण मोफत करणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी जाहीर केलं आहे. ते काल दिल्लीत कोविड लसीकरणाच्या रंगीत तालिमीचा आढावा घेतल्यानंतर बोलत होते. येत्या जुलैपर्यंत 27 कोटी नागरिकांना प्राधान्यानं लस देण्याचं नियोजन केलं जात असल्याची माहिती डॉक्टर हर्ष वर्धन यांनी दिली. कोविड-19 वरील 2 लसींना तातडीच्या वापरासाठी ठराविक अटींसह परवानगी देण्याची शिफारस भारतीय औषध महानियंत्रकांच्या विषय तज्ज्ञ समितीने केली आहे. यामध्ये पुण्यातले सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत असलेल्या कोविशिल्ड आणि हैदराबाद इथली भारत बायोटेक कंपनी उत्पादित करत असलेल्या कोवॅक्सिन या लसींचा समावेश आहे. देशात आणि देशाबाहेर सुरू असलेल्या वैद्यकीय चाचण्यांमधून मिळालेला परिणामकारकता आणि रोगप्रतिबंधात्मक माहितीचा तपशील सादर करावा अशा विविध नियामक अटी या समितीनं संस्थांना घातल्या आहे. राज्यात काल 3218 नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 19,38,854 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 18,34,935 रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून राज्याचा कोविड मुक्तीचा दर 94.64% इतका झाला आहे. 10वी पुरवणी परीक्षेतल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी म्हणून राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI मधल्या रिक्त जागांसाठी विशेष प्रवेश फेरी राबवण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना उद्या 4 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करणं तसंच प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात महापालिका हद्दीतल्या शाळांमध्ये इयत्ता 9वी ते 10वीचे वर्ग उद्या सोमवारपासून सुरू होत आहेत. राज्य शासनानं काल याबाबतचा आदेश जारी केला. या अनुषंगानं संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची RT-PCR चाचणी केली जाते आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्यावर काल एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. गांगुली यांना काल घरच्या जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.